मला ऑइल नाही सूट होत. सो मग मी मेकअप सिम्पल आहे. मी मी म्हणते ना, मी फेसवॉशने चेहरा धुते आणि मी बर्फ फिरवते. माझा अल्टिमेट एक उपाय आहे सगळ्यासाठी. बट अगेन तो सगळ्यांना नाही कामी येत. केळ्याचं साल तुम्ही लावू शकता किंवा फ्रेश वाटायचं असेल तर संत्र. आपण माहिती लहानपणी ते डोळ्यात हे करायचं संत्र, ते तुम्ही ऍक्च्युली संत्र्याचं साल चेहऱ्यावर जरी फिरवलं ना, खूप फ्रेश वाटतं. जर पिंपल झाले तर त्याच्यावरती तुम्ही लसूण लावायचं असतं. मी मस्तपैकी लावलं आणि ठेवून दिलं. ते झालं त्याच्यावरती अजून एवढा मोठा आणि संपूर्ण माझा गाल असा लाल लाल झाला होता. ते मोठं टुमटुमीत आलं. तर रडल्याने पण असा छान चेहरा असा ग्लो करतो. डोळे सुचतात त्याचं काय? त्याच्यासाठी मग परत असे हे ठेवायचे, बर्फ लावायचा की झालं तुमचं. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहे अक्षय नाईक. तुझा स्किन केअर रुटीन आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या सेगमेंटमधून. सगळ्यात आधी मला सांग, तुझं स्किन केअर रुटीन काय असतो? रात्री सकाळी हा सेम असतो का स्किन केअर रुटीन? माझा स्किन केअर एकदम सोपा आहे. मी सकाळी उठते, तोंड धुते आणि मी बर्फ फिरवते माझ्या चेहऱ्यावर. दॅट इज लाईक एक स्किन केअर रुटीन आहे जे मी सकाळी आणि रात्री सुद्धा फॉलो करते न विसरता. पण अगेन मला माझं रुटीन सांगायच्या आधी मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की जस्ट बिकॉज मी करते तुम्ही करू नका. कारण मी माझ्या बहिणीला हे सजेस्ट केलं आणि तिने केलं आणि तिच्या चेहऱ्यावरती संपूर्ण लाल 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 आणि क्लॉट सारखं झालं. बिकॉज प्रत्येकाची स्किन वेगळी आहे आणि त्यामुळे मी नेहमी सांगते, मला कोणालाही सजेस्ट करायचं असेल तेव्हा, की प्लीज जा तुमच्या डर्मॅटकडे, डॉक्टरकडे आणि त्यांना आधी विचारा की नक्की तुमच्या चेहऱ्याला काय प्रकारचे प्रोडक्ट सूट होतात. आणि आता मी माझं स्किन केअर रुटीन सांगू शकेन हलक्या मनाने. बर्फ लावते मी आणि त्यानंतर मला जे 2 प्रोडक्ट्स दिलेत डॉक्टरने दिलेत, तर मॉइश्चरायझर लावते, सनस्क्रीन लावते. दॅट्स इट. आणि मेकअप करायच्या आधी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि त्याच्यावर मग मी प्रायमर लावते. अँड दॅट इज अबाउट इट. मी मेकअप करताना सुद्धा मी फेसवर जास्ती काही लावत नाही. टचवूड मला तसे कॅरेक्टर सुद्धा मिळालेत की जिथे हलका मेकअप ठेवायचा आहे. सो बेसिक मेकअप करते मी. चेहऱ्याला अदरवाईज काहीच लावत नाही. मी सगळं करणं बंद केलंय सध्या. ओके. सो शूटिंगच्या धावपळीत ना आपण आपली त्वचा फ्रेश राहण्यासाठी किंवा ग्लोईंग राहण्यासाठी तुझ्याकडे काही टिप्स आहेत का? काय करतेस तू त्यासाठी? काही टिप्स देशील? आय थिंक नॅचरल जर तुम्हाला ड्युरिंग शूट जर काही असेल ना, तर जमलं तर सनस्क्रीन लावत राहायचं. कारण जरी आउटडोर असेल तर उन्हाने स्किन डॅमेज होऊ शकते. इनडोर करत असाल तर लाईट्सने डॅमेज होऊ शकते. सो एक आहे सनस्क्रीन. दुसरं अगेन सेम बर्फ. इट वर्क्स मॅजिक. बट अदरवाईज आय थिंक जे फ्रूट पील्स आणि जे व्हेजिटेबल पील्स असतात ना, ते चेहऱ्याला लावणं खूप सॉर्ट आहे असं मला खूप वाटतं. की जे कुठलं म्हणजे अगदी केळ्याचं साल तुम्ही लावू शकता किंवा फ्रेश वाटायचं असेल तर आपण माहिती लहानपणी ते डोळ्यात हे करायचं संत्र, ते तुम्ही ऍक्च्युली संत्र्याचं साल चेहऱ्यावर जरी फिरवलं ना, खूप फ्रेश वाटतं. मी ते सुद्धा करते. सो आय थिंक ह्या गोष्टी आहेत ज्या मी रेकमेंड करेन की तुम्ही करू शकता. तुझं असं कोणतं प्रोडक्ट आहे स्किन प्रोडक्ट जे तू काही झालं तरी स्किप नाही करत, जे तू कायम वापरतेस? लिप बाम. मेकअप नंतर त्वचेची कशी विशेष काळजी घेतेस? क्लेन्झरने चेहरा साफ करणे किंवा मायसलर वॉटर, जे काही तुम्हाला सूट होतं ते. मला ऑइल नाही सूट होत. सो मग मी मेकअप सिम्पल आहे. मी म्हणते ना, मी काय तुम्हाला जितकेही प्रश्न विचारशील, आय एम गोइंग टू कम डाऊन टू वॉश युअर फेस. काय म्हणतो, फेसवॉशने चेहरा धुते आणि मी बर्फ फिरवते. माझा अल्टिमेट तोच काय म्हणतो एक उपाय आहे सगळ्यासाठी. बट अगेन तो सगळ्यांना नाही कामी येत. तुझा घरगुती उपायांवर विश्वास आहे का? आणि असल्यास तुझा उपाय कोणता असा उपाय जो आम्हाला तू सजेस्ट करशील? घरगुती उपाय आहे म्हणजे माझा विश्वास आहे की दे वर्क. कारण कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तर खूप नंतर आले. आपल्या आजीच्या काळात ते नव्हतेच डेफिनेटली. सो मी म्हणाले तसं की मी सजेस्ट करायचं झालं तर मी फ्रूट पील्सच सांगेन की बीटरूट लावा चेहऱ्याला. किंवा असं मुलतानी माती वगैरे? मुलतानी माती येस. कॉफी स्क्रब आलंय त्यात, कॉफी, हळद. पण काय होतं माहितीये, मी आत्ता हे रेकमेंड करणं
लोकांना असं झालंय की सोशल मीडियावरती प्रत्येक जण जे सांगतं ते लगेच त्यांना सगळं करायचं असतं. आणि हे मी स्वतः केलंय माहितीये का. एक क्रिएटर होता, ऍक्टर, क्रिएटर, मॉडेल. त्याने काहीतरी टाकलं होतं की जर पिंपल झाले तर त्याच्यावरती तुम्ही लसूण लावायचं असतं. मी मस्तपैकी लावलं आणि ठेवून दिलं. ते झालं त्याच्यावरती अजून एवढा मोठा आणि संपूर्ण माझा गाल असा लाल लाल झाला होता. ते मोठं टुमटुमीत आलं. सो तुम्हाला आम्ही सांगताना आम्ही खूप सजेस्ट करणार, पण ते फॉलो करताना प्लीज जे जाणकार आहेत त्यांचं ऐका. इन्फ्लुएन्सर्स, ऍक्टर्स, पब्लिक फिगर्स जे आहेत ते तुम्हाला त्यांचं रुटीन सांगणार, तुमचं नाही सांगणार. सो प्लीज नंतर मला शिव्या नाही ऐकायच्या कोणाच्याच. त्वचेचा ग्लो टिकवण्यासाठी तुझं कोणता असा डाएट आहे जो तू फॉलो करतेस? स्किन साठी ॲज सच वेगळं काही नाही, बट मला बीटरूट आणि गाजर आवडतं. सो मी दॅट इज समथिंग जे मी फॉलो करते चेहऱ्यासाठी. आणि हा ऑफकोर्स चेहरे के ग्लो के लिए बहुत रो, खूप रडा. का? मस्करी करते. इट जस्ट जोकिंग. पण असं रडल्याने पण असा छान चेहरा असा ग्लो करतो. डोळे सुचतात त्याचं काय? त्याच्यासाठी मग परत असे बर्फ ठेवायचे, लावा. बर्फ लावायचा की झालं तुमचं काम. पण नाही, आय थिंक वर्कआउट करतो ना जेवढं तुम्ही स्वेट पण करता, तुमचा चेहरा तेवढा डिटॉक्स होतो आणि दॅट ऑल्सो गिव्स द ग्लो. थँक्यू सो मच. आज तू इथे आलीस आणि आम्हाला तुझ्या वेळात वेळ काढून वेळ दिलास. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.